नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ॲडमिशन 2024 यामध्ये न्यू एज कोर्स जे नवीन कोर्स आहेत त्याबद्दल डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामध्ये कोणकोणते स्किल कोर्स म्हणजे ITI चालवले जातात त्याच्याबद्दल डिटेल बघतोय। फीसुद्धा खूप कमी आहे, 1000 ते 2000, आणि महिलांना फी त्या ठिकाणी नाहीच आहे। तर ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत। मग कोणकोणते न्यू एज कोर्सेस आहेत जे आता लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्याबद्दलचे कोर्सेस या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत चालवले जातात। तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, चॅनलवर ITI आणि तत्संबंधी स्किल कोर्सची डिटेल या ठिकाणी टाकत आहे, कारण ॲडमिशनचे या ठिकाणी दिवस आहेत। ॲडमिशन वेगवेगळ्या प्रकारे कोणकोणत्या ठिकाणी असतं। आता इलेक्ट्रिकल व्हेकलचे कोर्स आहे, त्याचबरोबर इतर सिमेंटसारख्या कंपनीमार्फतसुद्धा कोर्स चालवले जातात। तर याबद्दल डिटेल मी याच्या अगोदरच व्हिडिओ टाकलेले आहेत, जर बघितले नसतील तर या ठिकाणी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या कोर्सचीसुद्धा माहिती मिळते। या ठिकाणी बेस्ट मार्फतसुद्धा कोर्स चालवले जातात। अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये सुद्धा ह्या प्रकारचे कोर्सेस असतात। महिलांसाठी कोणकोणते उत्तम कोर्सेस आहेत याबद्दल सुद्धा व्हिडिओज टाकलेले आहेत, आणि ITI ॲडमिशन संबंधी बरेच त्या ठिकाणी व्हिडिओज जे तुमच्या अत्यावश्यक माहितीसाठी टाकलेले आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट DGT जी आहे त्याच्यामार्फत कोर्सेस चालवले जातात सायन आणि दादर या ठिकाणी। तर याची डिटेल यामध्ये बघूया। तर कोर्सेस CTS ITI ॲडमिशनप्रमाणेच असतात, त्याला CTS ITI ॲडमिशन असंही म्हणतात। तर चुनाभट्टी NSTI आणि दादर वुमन मुंबई या ठिकाणी हे कोर्सेस चालवले जातात। तर न्यू एज कोर्सेसमध्ये ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन 3D पेंटिंग हा एक कोर्स त्या ठिकाणी दिसतो आहे। सोलर टेक्निशियन इलेक्ट्रिकल हा सुद्धा कोर्स आहे 1 वर्षाचा। IoTचा कोर्स आहे। स्मार्ट हेल्थ केअर हा सुद्धा कोर्स आहे। हे NSTI चुनाभट्टी या ठिकाणी चालवले जातात, आणि NSTI वुमन दादर या ठिकाणी कोपा ट्रेड चालवला जातो, कॉस्मेटॉलॉजी आणि ड्रेस मेकिंग। तर या ठिकाणी ॲडमिशन चालू झालेले आहेत, फॉर्म चालू झालेले आहेत 3 तारीखपासून, आणि तुम्हाला फॉर्म लास्ट डेट आहे 1 जुलै या ठिकाणी लास्ट डेट आहे। ॲडमिशन 5 ते 7 मध्ये त्या ठिकाणी होणार आहे। 8वी पास बेसिक क्वालिफिकेशन हे ड्रेस मेकिंगसाठी आहे, आणि इतरांसाठी 10वी पास त्या ठिकाणी आहे। इतर जर माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। हा QR कोडसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी QR कोडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर अशा प्रकारचे कोर्सेस NSTI मुंबई सायन या ठिकाणी चालवले जात आहेत। बेसिक क्वालिफिकेशन सदर PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे। आता या ठिकाणी जर तुम्हाला फी बघायची असेल तर फी खूपच कमी आहे, साधारण 1000 ते 2000 या ठिकाणी अशा प्रकारची फी त्या ठिकाणी दिसते आहे। तर 3 तारीखपासून अर्ज सुरू झाले आहेत, आणि 1 तारीख शेवटची आहे 1 जुलै। अधिक माहितीसाठी काही नंबर्स दिले आहेत, त्याच्यावर सुद्धा कॉल करून तुम्ही विचारू शकता। स्कॅन कोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सदर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याच्यात तुम्ही तुमची माहिती भरली, तुम्हाला त्या ठिकाणी नंबरवर तुमच्यासुद्धा माहितीचा डिटेल येऊ शकते। तर सगळी डिटेल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। कोर्सेस चांगले आहेत, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सोलार टेक्निशियन, IoT असे कोर्सेस आहेत, आणि रोबोटिक्स वगैरे या इतर ठिकाणीसुद्धा सदर NSTIची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता, बरेच कोर्सेस त्या ठिकाणी आहेत। तर फीज जर बघितली तर 100, 50 अशी साधारण 2400 रुपये टोटल 1 वर्षाची फी त्या ठिकाणी जनरल आणि OBCसाठी आहे, आणि कास्ट कॅटेगरीसाठी 900 रुपये फी त्या ठिकाणी दिसत आहे। गर्ल्स कॅन्डिडेटसाठी कोणत्या प्रकारची फी नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर सदर जे सर्टिफिकेट लागणार ही तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटची लागणार आहेत, एवढं फक्त महत्त्वाचं घ्या। त्या ठिकाणी SC ST किंवा OBC जी सर्टिफिकेट असतात ती सेंट्रल गव्हर्नमेंट कॅटेगरीची असणे आवश्यक, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काढलेली असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची ही PDF तुम्हाला खाली दिसतेच आहे। नो ट्युशन फी फॉर हॉस्टेलसुद्धा आहे, त्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटीजसुद्धा आहेत। तर अधिक माहितीसाठी तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी NSTIला भेट देऊ शकता, किंवा जे खाली नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही इथे जे नंबर दिले आहेत त्या नंबरवर कॉल करून विचारू शकता। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच, आणि बेस्ट ऑफ